तर राम भाऊ, सकाळी सकाळी आपण डिझेल न्यायला पंपावर आलोय, कारण की डिझेलचं शॉर्टेज येणार आपल्याला माहिती. आणि आपल्याला नांगरटी आणि मल्चर मारायचं काम चालू होतं गावाच्या वावरांमध्ये. गहू आताच मागं काढून गेले आपल्याला, मग आता तेच वावर तयार करायचे. त्याच्यामुळे म्हटलं एकदा जाऊन ना डिझेल घेऊन येऊ. तर इकडं आपण 300 लिटर डिझेल घेतलंय, 225 एक ड्रम भरला आणि एक 65 लिटरचा भरला. तेवढ्यात पंपावर गर्दी झाली. मग दादा म्हणजे आम्ही पेट्रोल टाकायला काम चालू करतो. आपण दुपारी लगेच एक ड्रम ट्रॅक्टर मध्ये ओतून दिला, कारण की आपल्याला जायचंय मल्चर मारायला. इकडं आपल्याला एक ड्रम चिक्कू झाडाखाली आपण उतरून दिला आणि दुसऱ्या ट्रॅक्टर मध्ये ओतून घेतो. आता तर आपण आलो त्याच्यानंतर वावर इकडं आपल्याला गावाच्या वावरात मल्चर मारायचंय. भरपूर जण 65 पेटून द्यायचं बरं गावाचं, पण आपण काय कधी 65 पेटवीत नाही. गावाचं ऊसाचं नाही पेटवीत, गावाचं नाही. मका पण कधी आपण बाहेर जाऊन देत नाही. चारा सगळा वावरातच मळीत राहतो, कारण तेवढंच खत होतं बरं का. तर त्याच्यानंतर आपण लगेच मल्चर मारायला सुरुवात केली आणि मल्चर पण एकदम क्वालिटीवर राहिलं. आपण हे सगळं 12 वाजेच्या पुढेच मारायला सुरुवात करू राहिलो, कारण की त्याच्या आधी ना सगळं काढ वातड होईल राहतं. मग काय तवा बारीक होत नाही. त्याच्यामुळे मग एकदा ऊन पडलं म्हणजे कसं सगळं काढ आहे ना बारीक होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्ही आता व्हिडिओ पाहू शकता आपल्याला कशी क्वालिटी बनून राहिली एकदम. आणि पलटी मारून टाकलं काही टेन्शन नाही राहणार. तोपर्यंत आपल्याला कम्प्लीट मका टाकायला आजपासून 2 महिने राहत्या पुढं. तोपर्यंत हे सगळं काढ सोडून जातं. त्याच्यानंतर मग मका टाकायला आपल्याला काय अडचण येत नाही, पेरायला काय अडचण येत नाही बरं का. आता भरपूर जणच म्हणणं आहे का काढ जर का आपण दाबेला असलं ना तर पेरताना ते सगळं गुतत. तसं काही विषय नाही, गुतत बितत काहीच नाही बरं का. तर भाऊ ना त्याच्यानंतर आपल्याला मी मध्येच कोल्हे दिसले होते. हे कोल्हे आपण लहानपणापासून पाहतो बरं का. जेव्हा पाणी बादलेलं यायचो मी या गावात, तेव्हा एकदम छोटे छोटे होते. आता भरपूर मोठे झाले, त्यांचं चालू खेळायचं काम. तर भाऊ आजचा ब्लॉग कसा वाटला